दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा। काही खात्यांबाबत महायुतीत समन्वय होत नसल्यानं भाजपची ही यादी लांबणीवर। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। 3 दिवसीय विशेष अधिवेशन संपल्यानंतर सर्व आमदारांची धाकधूक वाढली। सर्वांचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे। मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। एकनाथ शिंदेंना 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। बैठकीवेळी बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिंदेंशी फोनवर बोलणं करून दिल्याची माहिती। नगरविकास खातं शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। तर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होण्याची शक्यता। दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ईव्हीएम संदर्भात महत्त्वाची बैठक। अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बैठकीसाठी उपस्थित। ईव्हीएम विरोधात राज्यात आणि दिल्लीतही विरोधक आक्रमक। इंडिया आघाडी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। निवडणूक आयोगाकडून पडताळणीत एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार। दिल्लीत काँग्रेससोबतच्या आघाडीच्या वृत्ताचं आम आदमी पार्टीकडून खंडन। काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याची आपची माहिती। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालय नागपूरमध्ये दाखल। उद्यापासून प्रशासकीय कामाला होणार सुरुवात। नागपूरच्या विधान भवन परिसरातील तयारी अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर। फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपकडून जय्यत तयारी। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्ते आणि नागपूरकरांवर निर्बंध। एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावलेंनी बोलावली बैठक। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणानंतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। कुर्ला बस अपघात प्रकरण। आरोपी संजय मोरेने क्लच समजून एक्सेलरेटरवर पाय दिल्यानं अपघात झाला। केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावर संजयला मोठी बस चालवायला दिल्याची सूत्रांची माहिती। मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाचा वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल। बेस्ट बस चालकांवर बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का असा सवाल। कुर्ल्यात झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना। अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये जाहीर। गोंदियातील शिवशाही बस अपघाताला चालकच जबाबदार। चौकशी समितीकडून परिवहन आयुक्तांना अहवाल सादर। बस अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। पुण्यातील पूरस्थिती रोखण्यासाठी आराखडा तयार करा। पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश। तसंच पुढच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपत्कालीन कामं करण्याच्याही सूचना। परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाचे एका माथे फिरून नुकसान केलं होतं। त्याच्याच निषेधार्थ आज आंबेडकर प्रेमींनी परभणी बंदची हाक दिली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार। लवकरच भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा पाहता येणार। आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं जाणार। नदी प्रदूषण, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांनाही प्रशासनाकडून प्राधान्य दिलं जातंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।